वाडा नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना शिंदे गट पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार हेमांगी पाटील व नगरसेवक पदाच्या 17 उमेदवारांच्या भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी शिवसेनेचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश पाटील, शिवसेना उपनेते निलेश सांबरे, भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। या शहरवासियांना 5 वर्षाच्या अगोदरचं जे आहे शिवसेनेचं कामाचं अनुभव आलेला आहे आणि म्हणून लोकांच्या मनामध्ये शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब आणि माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून ते जे केलेलं त्यांनी मुख्यमंत्री असल्याचं काम आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्रासाठी करत असलेलं काम, नगरविकासच्या माध्यमातून होत असलेल्या कामामुळं आणि आपल्याला सर्वच पत्रकार, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाला सुद्धा माहिती आहे का या शहरामध्ये अनेक विकासाची जी कामं जी आहेत ती मी आपल्याच चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवारांनी किंवा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जी मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे का विरोधाला विरोध न करताना या शहराचा विकास होण्यासाठी शिवसेनेला या ठिकाणी त्यांनी केलेलं सहकार्य हे त्यांनी त्यांच्या शब्दामध्ये बोलून दाखवलेलं आहे। आणि म्हणून जो वातावरण या शहरामध्ये शिवसेनेचा जो आहे तो प्रचार रॅलीच्या माध्यमातून आपण म्हणतायत तो आपल्याला बघायला मिळाला। भगवामय वातावरण आहे आणि शिवसेना या शहरासाठी जे केलेलं काम जे आहे ते शिवसेनेचं एकनाथ शिंदे साहेबांचं, आमदार शांताराम मोरे, गणोरे असेल, नगरसेवक जे आमचे यांनी जे काम या शहरासाठी केलेलं आहे किंवा आम्ही या शहरासाठी दिलेला जो योगदान आहे तो या शहरासाठीचं केलेला कर्तव्य म्हणून केलेला आहे। कुठल्याही प्रकारचं शिवसेनेने केलेला काम उपकार म्हणून नाही तर आमचं कर्तव्य म्हणून केलेलं आहे आणि पुढे सुद्धा कर्तव्य म्हणून जे या 5 वर्षे जी संधी हेमांगी पाटील आणि आमच्या नगरसेवकांना शहरवासी मतदानाच्या रूपाने 2 तारखेला जे देणारा मतदान जे आहे त्या मतदानामध्ये या शहराच्या विकासासाठी 5 वर्षासाठी कटिबद्ध असणार अशा स्वरूपाचं शिवसेनेचं अपेक्षा आहे। लोक सगळ्या ह्याच्यामध्ये आपण पाहत आहे का निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये विधानसभेची निवडणुका वेगळी आहे, लोकसभेची निवडणूक अजून वेगळी आहे आणि ही शहरातल्या मूलभूत सुविधांची आणि लिमिटेड एरियाची निवडणूक आहे। त्याच्या ह्याच्यामुळं प्रत्येकाला जे काही उमेदवार ज्या ज्या पक्षाचे इकडं उभे आहेत त्यांना सगळ्यांना आपला पक्षाचं म्हणणं आणि त्यांना मिळणारी मतं हे मिळवण्याचा त्यांना अधिकार आहे आणि आम्हाला या निवडणुकीमध्ये पोलिसांचा किंवा कुठल्याही याचा दडपशाहीचा वापर करून ही निवडणूक जिंकायची नाही आहे। कोणाला हे उपदेव करायचे असतील तर त्यांना लखलाप लाभते, आम्हाला हे करायचं नाही कारण कालच्या दिवसामध्ये तशा स्वरूपाचं या शहरात आम्हाला ते जाणवलेलं आहे। त्याच्या ह्याच्यामुळं मन मोकळेपणाने पारदर्शकपणे ही निवडणूक झाली पाहिजे आणि कुठल्याही कोणाचा नातेवाईकाचं कुठल्या प्रकारचं कुठल्या व्यवहाराशी काय संबंध आलं म्हणून त्याच्यामध्ये सगळ्याच कुटुंबाला किंवा सगळ्या नातेवाईकांना गोवणं ते काय उचित नाही। वाडा शहरवासियांना कलकलीची विनंती असेल का केलेला जो काही विकास आहे हा आपल्या समोर आहे। जो विकास झालेला आहे याच्या अगोदर 5 वर्ष अगोदर पूर्वी तशा स्वरूपाचं विकास जे आहे नगरपंचायत झाल्यानंतरचं जे काय विकास करता आलं त्याच्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं आणि आमदार शांताराम मोरेंचं याच्यामध्ये मोठं योगदान आहे आणि या ठिकाणी लोक अनेक दिवस गढूळ पाणी पित होतं। मी आणि नगरसेवकांना घेऊन कोकोकोला कंपनी मी सातत्याने 10 मिटिंगी घेतलेल्या आहे आणि त्याचा मी कधीही श्रेय घेण्यासाठी आलो नाही आणि त्याचा बॅनर माझा लागावा हे कधीही मी ती अपेक्षा ठेवली कारण आपला कर्तव्य आहे आपण तो केला पाहिजे आणि म्हणून हा स्वच्छ पाणी जो आहे या वाडा शहराला मिळत आहे। अशा कितीतरी योजना आहेत ज्या योजनांसाठी आमदारांनी सातत्याने जे काय पाठपुरावा केला त्याच्या ह्याच्यामध्ये नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून या शहरासाठी आपण ते करून दिलेलं आहे।